आज मी माचाळ येथे आलो आहे आणि माचाळ येथे मुचकुंद ऋषींच्या गुफेमध्ये जायचं आहे आता इकडे. आणि मागे बघताय माझ्या इथे त्या साईडला साखरपा, या साईडला लांजा म्हणजे संगमेश्वर आणि लांजा तालुका, खाली कोचरी गाव आणि इकडे मुचकुंद ऋषींची गुफा आहे. सो तिथे आतमध्ये आपण जातोय. इथे पालखी बसते महाशिवरात्रीला. आतमध्ये आता जायचं आहे. आतमध्ये खूप सांभाळून जावं लागतं. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. माझं नाव निखिल सकपाळ. स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये. थेट माचाळवरून माचाळला आलो आणि मुचकुंद ऋषींच्या भेटीला गेलो नाही असं होईल का? मागे गेलेलो तेव्हा मुचकुंदी मंदिर इकडे आहे आणि त्या साईडला आहे माचाळ गाव. 2 दिवस माचाळ गावामध्ये होतो, खूप मजा केलेली. तर म्हटलं आज जाऊया, कारण इथे मुचकुंदी मंदिरामध्ये, मुचकुंद ऋषींच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला खूप मोठा कार्यक्रम असतो. आणि तेव्हा तर मी आलेलो, पण आत्ता म्हटलं सेकंड टाईम पण जाऊया. तर आता खूप मजा येणार आहे. थोडीशी अर्धा 1 तास ट्रेक आहे आणि दुसरं तिथे आपल्याला काय भेटणार आहेत, कांटा पण भेटणार आहेत. कांटा म्हणजे गलू, जे पायाला असे चावतात ना, रक्त पितात, ते पण भेटणार आहे. आणि त्यांच्यासाठी आम्ही खास वस्तू आणलेली आहे, तंबाखू. कांटा दिसलं रे दिसलं त्यांच्यावर तंबाखू टाकायचं. सो इकडनं मुचकुंद ऋषींच्या मंदिरात जायचं आहे. हो, जरा पायाखाली बघून जायला लागणार आहेत, कारण ते कांटा जर पायाला लागली मग रक्त पिला मग मी अजून बारीक होणार. अशी कांटा अशी पोटाला लागाय म्हणजे पोटातला सगळी चरबी. असो, मुचकुंद ऋषींच्या दर्शनाला जाऊया. वरती खूप जण आहेत, खूप जण जातात. म्हणजे क्वचित जण जातात. 100% पैकी 20% लोक जातात मुचकुंद ऋषींच्या दर्शनाला आणि बाकी सगळी मजा मारण्यासाठी तिकडे धबधब्यासाठी जातात. सो माचाळला आल्यावर हे पण एक मस्त आहे, गुफेत आहे मंदिर. तर आता असे नदी, ओढे, पर्या असे भेटणार आहेत. मध्ये विहिरी पण भेटतील. सो मागे महाशिवरात्रीला फेब्रुवारीच्या महिन्यात आलेलो तेव्हा पाणी नव्हता, पण आता आहे पाणी. मुचकुंद ऋषींच्या मंदिरात जाताना इकडे गाड्यावरती जात नाही. सो ही ट्रेक करतच जायला लागते 1 तासभरची. आणि दुसरं, महाशिवरात्रीला सगळे चालतच जातात. वरती नमनसुद्धा असतो. नमनातले कलाकार चालत, साऊंड सिस्टीम वगैरे सगळी चालत ना. हो. आणि पालखी पण असते. तर महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. तुम्ही कधी आलात तर महाशिवरात्रीला सुद्धा इथे या, तर मी अनुभव घेतला आहे तिथला. आणि तिथून सुद्धा विशाळगडाचं दर्शन होतं, पण आता धुक्यातनं काय दिसेल की नाही माहीत नाही. हां, खाली बघून चालायला लागतो, कारण ते कांटा भेटली तर नुसता रक्त पितील. मध्ये जंगल लागतो, मध्ये सपाटी लागते. आता बघा, आता धुकं यायला सुरुवात झाली. जसं जसं वर चढतोय तसं तसं धुकं यायला सुरुवात झाली आणि वातावरणात क्लायमेटमध्ये चेंज व्हायला सुरुवात झाली. सह्याद्रीत असं आहे, 2-2 मिनटाला क्लायमेट चेंज होतो. कधी पाऊस, कधी ऊन, कधी धुकं, कधी थंडी. थंडी तर हाय झोप, रात्रभर गारटलो, पण मस्त झोप लागली. आता ट्रेकिंग आहे जरा. माचाळ गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर आणि रहस्यमय गाव आहे. या गावाबद्दल अनेक स्थानिक आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी एक कथा जोडली जाते, ती म्हणजे मुचकुंद ऋषींची. पुराण कथेनुसार मुचकुंद हे एक पराक्रमी राजर्षी होते. देवांना असुरांविरुद्ध युद्धात मदत केल्यानंतर त्यांनी दीर्घ विश्रांती मागितली होती. त्यांना असा वर मिळाला की त्यांची झोप कोणी भंग केली तर त्यांच्या नजरेत त्या व्यक्तीचा नाश होईल. असं म्हणतात की पुढे श्रीकृष्णांनी कालयवनाला मुचकुंद ऋषी ज्या गुहेत विश्रांती घेत होते तेथे आणलं. कालयवनाने मुचकुंदांना उठवलं आणि मुचकुंदाने डोळे उघडताच कालयवनाचा नाश झाला. मंडळी, स्थानिक आख्यायिकेनुसार माचाळ परिसराचाही मुचकुंद ऋषींच्या तपश्चर्याशी संबंध सांगितला जातो. आता आपण अर्ध्यात पोचलोय आणि मुचकुंद ऋषींच्या जी नदीचं उगमस्थान आहे तो इकडे आहे. आणि इकडे 12 महिने तिकडे त्या विहिरीत पाणी असतो. मागे फेबला होतो, तिकडे पण होतो. आणि इकडे ग्रामपंचायतने सूचना दिलेल्या आहेत त्या पण वाचायला लागतात. मुळात तिथे पाणी बघायचं असेल तर इथे चपला काढाव्या लागतात. तर इथे चपला काढून पुढं जायचं आहे, कारण पाणी पण थंड थंड आहे रे. कुंड आहे, पाणी. हा पाणी 12 महिने असतो.
पाणी गाव नितळ आहे. हा जावा पिऊन या. आता म्हणजे प्रॉपर जंगल लागलेलं आहे. इथनं ऊन असला तरी उन्हाचं काय असर पडत नाही, एवढं प्रॉपर जंगल आहे. पर्यटक बरेच जण येतात, इकडच्या आजूबाजूच्या गावातले सुद्धा येतात. आम्हाला आज रानटी कढीपत्ता घेऊन जायचं आहे, त्याच्यामुळे इकडचा कढीपत्ता आम्ही घेऊन जातो. इथला सुगंध कसला येतो माहिती आहे का? दाखवा. आज काढलेला आहे रानटी कढीपत्ता. इथून जर धुका क्लिअर असता तर समोरचा कोल्हापूर जिल्ह्यातला विशालगड दिसला असता. लोकांना सावध राहिला. हे बघा, किड्याने अर्ध रक्त खाल्लंय. गेला थोडक्यात वाचवलं. एकदम थोडक्यात तुम्ही बारीक झाला असता आता. हाँ हे मेहूर देखो तो अच्छा ट्रीटमेंट मिलेगा. बढ़िया तरी. आणि काही जण असतात ना, काही जण ट्रीटमेंटसाठी चांगलं आहे. ट्रीटमेंटसाठी ते घेतात ना काय काय डॉक्टर्स. चप्पल काढा, चप्पल इकडे काढा, इकडे काढा. चप्पल या साईडला काढा. चला मंडळी, पोचलेलो आहे. पाऊण तास लागला. इकडे चप्पल इकडे. मी म्हटलं 1 तास, पण पाऊण तास लागलेला आहे. आणि आता इथे खाली चप्पल काढून जातो आहे. महाशिवरात्रीला इथे सगळे दुकानं लागतात आणि ह्या दुकानामध्ये बरेच असे ते गावातले असतात. गावातले सगळं सामान घेऊन येतात. नमन कुठं होतं? नमन नमन पण इथे होतो. इथं पालखी बसते आणि हे नमनच आहे. हां हे नमनच आहे. हां तिकडे पालखी नाचवायचं हां आणि इकडे पालखी बसते. हां, तिथे पालखी बसते. त्या साईडला साखरपा, या साईडला लांजा म्हणजे संगमेश्वर आणि लांजा तालुका, खाली कोचरी गाव आणि इकडे मुचकुंद ऋषींची गुफा आहे. सो तिथे आतमध्ये आपण जातोय. इथे पालखी बसते महाशिवरात्रीला. आतमध्ये आता जायचं आहे. आतमध्ये खूप सांभाळून जावं लागतं. पाय घसरण्याची खूप शक्यता आहे. वाकून जावं लागतं. ही गुफा आहे आणि अशा गुफा, अशी शांतता तुम्हाला खूप क्वचित ठिकाणी पाहायला मिळेल. पुढे अजून वाकून जायला लागतं. हे असं पावसामध्ये पण केवढं गारवा आहे. हे श्री गंगाराम गाणू पाटील, गुणाजी कृष्णा पाटील यांच्या शुभ हस्ते मुचकुंदी मंदिराचे जीर्णोद्धार आहे 1962. त्या साईडला सुद्धा गुफा आहे. या साईडला पण आहेत. आधी आपण इकडे जाऊन येऊया ना. हां, गुफेतून दुसऱ्या साईडला जातोय. चौकस आणि इकडे चौकस यायला लागतं. हा पूर्ण मध्ये दगडात आहे, जांभ्या दगडात. आणि खालचं काहीच दिसत नाही. आमच्या दापोली तालुक्यामध्ये पण दाभोळ गावामध्ये श्री चंडिका देवीचं मंदिर आहे. ते पण असंच आहे, सेम गुफेमध्ये. हे ते डोंगरात नाही, पण हे डोंगरात आहे. अजून एक दाखवतो. अजून तुम्हाला ही कंटिन्यू क्लिप ठेवतोय. तर इथून असं गेलो पुढे, असं पुढे गेलो. इकडे काळूकच काळूक आहे. लाईट दाखवले, बॅटरी केले. थांबा, मला पण लाईट लावू दे. खूप वाकून यायला लागतोय. मागच्या वेळेस आम्ही ना इथे आतमध्ये गेलेलो. जातोय आतमध्ये. नको, कृष्णाचं मंदिर आहे ते पण कॉर्नरला. आतमध्ये इथून वाकून गेलेलो मागच्या वेळेस आम्ही. श्रीकृष्णाचं मंदिर आहे, एवढं शांत आहे बघा. आणि इकडून आपण बाहेर ते इकडून वाकूनच जायला लागतं. इथून तर जास्त वाकून जावं लागतं. इथून तर जास्त बाहेर वाकून. जाडा माणूस असेल ना, शाप जाऊन प्लेकाट मोडल त्याचा. बियाडकासारखं यायला लागतंय. वाघ आला, डुक्कर आला. ओ बाय 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 बाय. इकडे जेवणाचा हे असतं. मागच्या वेळेस आलो इथं जेवणात, इथं गर्दी होती. बाय बाय बाय. पाय आम्हाला चौकात चालवावं लागेल आता. पाय चप्पल नाही. हां, चप्पल नाही आहेत, कांटा पण आहेत. एक बली का बकरा उधर हुआ है, कांटा को मेरे पैर को नहीं ना लगा.
इकडे आंब्याची झाड, आंब्याची नाहीत, आंब्याची झाडं जागणार पण नाही इकडं, एवढा वारा. इथे जेवण म्हणतात हा ह्या साईडला जेवण बनतो ना. इकडे 2-2.5 माणसं जेवायला येतात. हा इकडे जेवण म्हणतात. हा ओके. इकडे आणि इकडे पूर्ण पब्लिक बसते जेवायला. आई शपथ. आणि हे पण हे अनुभवलंय महाशिवरात्रीला मी येऊन. त्या दिवशी माझं भोक्यात नमन होतं, घाई झालेली. वीर ना, खोल आहे. नाही तू असं व्हिडिओ काढ. खोल नाही पण पाणी आहे, खोल भरपूर आहे. खोल भरपूर असेल. ह्याच्यातून पाणी मृत्युंजय यात्रेला हे जेवणासाठी वापरतात. एवढ्या डोंगरात सुद्धा पाणी. इकडून आपण बाहेर आलो. आता वरचा टोक दाखवतो तुम्हाला. होय होय हा हा सांभाळून काय वाकायला लागतं. होय होय. कुठले तुम्ही? अरे वा वा. जावड्यातले? मी येतो जावड्यात. तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या जवळ त्या गावात सगळे अंगणवाडी सेविका आहेत. अच्छा अच्छा. जावडे बीट. ओके. आता जावडेवरून गाणं पण आणलेलं ना आता. 3 वर्षापूर्वी गाणं होतं जावड्यावरलं. हो आम्ही बघतो तुमचे हे. हा हा थँक्यू. छान वाटलं भेटून. आले काय सगळे आले? आलेलं आहे ना तुमच्या ह्याला गणपतीच्या मंदिरातलं रावारी पासून सगळी देवळं. होय 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 आलेलो. किशोर साळून केलं. होय होय किशोर निखिल. हा दापोलीच आहे. जाऊ सावकाश. तुम्ही जाऊन आला हो आणि डायरेक्ट बाहेर तिकडूनच पडायचं ना. इथून जावा, इथून बाहेर. हो ठीक आहे. चला आपण एका बघा जाऊन जाऊया. चला चला. हो थँक्यू थँक्यू. चला छत्री घेऊन जाऊया. नाही नाही घाबरणार का काय नाही, फक्त वाकून जावा. पाय सांभाळा जरा. हा घाबरणार का काय नाही. जरा पाय राहून दे इकडे. राहू दे काय नाही इथे. हे आहे मंदिराचं टोक. साखरपात, देवरुख तिकडे, लांजा इकडे, आणि हा नजारा व्ह्यू हा असा बघायचा असेल तर यायलाच लागेल तिथे. मी खूप फिरतो कोकणाचा, अख्खा छापून काढलाय. सो बघा आता क्लिअर झाला बघा. आणि तो समृद्धी मार्ग जो पाली कोल्हापूरला जाण्याचा जो मार्ग आहे, तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही. बघा इथे साखरपा त्या साईडला, आणि हा हायवे पाली कोल्हापूर हायवे. इकडे देवडे बोर्ड आहे. देवडी वगैरे त्या साईडला आहे. देवड्याच्या बस वगैरे असतात. आणि इकडे ह्या साईडला लांजा. असा हा व्ह्यू काय भारी दिसतोय का, जबरदस्त. थँक्यू. कुठले तुम्ही? बघतो मी गायडवाडी खिडकी अच्छा अच्छा. हातकंब्याच्या आतमध्ये हां 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 रेल्वे स्टेशन जवळ. ओके ओके चला बघतो कधी ते आम्ही युट्यूबवरच असतो. हां 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 कोणाचे चला ओके ओके. थँक्यू. आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. चढायला जेवढा वेळ लागला तेवढं उतरायला लागणार नाही. बरीच जण आता लोक येतात, आणि आज कसं आहे संडे आहे ना, त्याच्यामुळे खूप जण येतात. जास्त असणार. क्राऊड जास्त आहे. नमस्कार नमस्कार. नमस्ते. जय श्रीराम. जय श्रीराम. जवळ आहे. होय ना. वा 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 वा. एकदम जवळ आहे. जय श्रीराम. आता पोचणार 2 मिनिटात पोचाल. एवढंच असं चढ आहे, लगेच पोचाल. चला चला. किती लांब आहे? आलं एवढं 2 मिनिटावर आहे. 2 तिथून खाली जाणारे सगळं खोटं बोलताय. नाही 2 मिनिटावर आहे. 2 मिनिटं फक्त. हां नंतरला डायरेक्ट शॉर्टकट आहे. खाली जायचं असेल तर उडी मारायची. नाही खरंच 2 मिनिटं आहे. टायमिंग लावा. कालच्यापासून आहे. रत्नागिरीचे दलवी भाऊ भेटले. अभिनंदन. नमस्कार. थँक्यू. काय म्हणतो, बरं आहे ना? चाललंय. कोण कोण आले? फॅमिली आलेत. फॅमिली आले ना. दुपारनंतर निघणार. दुपारनंतर निघणार. चालेल. उतरलोय आणि संडे आहे त्याच्यामुळे ना आज माचाळला गर्दी किती आहे ते दाखवतो. आम्ही धबधब्यावर तर जाऊन आलो. चला. होय आले येतात मागं. सो आता जरा पुन्हा एकदा धबधब्यावर जातो. जेवण चालू वाटतं. पाण्यामध्ये क्रिकेट खेळतात. ही मजा असते. कुठले खेळण्यातले तुम्ही? माणसांनी फसवलंय आम्हाला. काल हो म्हटले आम्हाला,
आम्ही येतो मुचकून आणि आलेला आहे. आज तू काय करणार होतास आता बोलस तू? आता मी ब्लॉग करतो तुम्हाला. आता माझ्या व्हिडिओत नाही दिसणार. चला आता दादाचे व्हिडिओ काल क्राऊड होता त्याच्यापेक्षा डबल क्राऊड आहे. तो बघा काय क्राऊड आहे. त्या धबधब्याच्या इथं किती क्राऊड असेल. आज रिवर्स धबधब्याच्या पुन्हा एकदा आलो आहे. रिवर्स धबधबा पाणी आटला आहे पण हा व्ह्यू दिसतोय ना. आज व्ह्यू दिसण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी बराच पब्लिक आला. आज गर्दीच गर्दी आहे. तुमचा काढा त्याच्यात काळे येणार जो म्हशीकडे जायला लागेल मग. निखिल उजेडत नाही येत आहे. काळा आहे माझी. एवढा मोठा वाघ. मीना टिक्का पण आली आहे. चंपा रंबा सगळे बघा ना. मंदा कुंदा टिक्का सगळ्या तुझ्या मैत्रिणी चारतायत. या बघ गाई तिकडे हा जा. फक्त पुरुषच एन्जॉय करतात असं नाही. लेडीज पण एन्जॉय करतात. हे बघ गणपतीची पारंपरिक गाणी. कडक कडक जबरदस्त. वन्स मोर वन्स मोर. मजा मारतोय. मला कुठे नाही. आवाज येतोय लेजी बापाच्या गावात खदल लावतात. बाय बाय टाटा. नंतर भेटूया. आजचा तोपर्यंत आंब्याचा मजा करतात. रत्नागिरीची मंडळी भेटले सगळी. काय जेवण चालू आहे. स्नेह भोजन चिकन. वा म्हणजे नाही दिसतात सगळे दिसतात. मजा आहे मजा आहे. दरवर्षी येता. कसं वाटतं माछा. छान वाटलं भेटून. पाऊस पाहिजे होता ते. हो काय निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही ना. ओ आईस्क्रीम आहे का. आईस्क्रीम आईस्क्रीम नाही सर. काय भेटेल. थंडा भेटेल. थंडा तांबाटी भेटेल. तांबाटी भेटतील. अरे कोण ते. अरे म्हणजे आता ओळखलं नाही. आलचा परसुरीतला. मंडळी माचाळमध्ये फक्त वॉटरफॉल हेच फक्त बघण्यासाठी नाही तर बऱ्याच गोष्टी आहेत. मुचकुंद ऋषींची जी गुफा आहे आणि ती सुद्धा खूप बघण्यासारखी आहे. उन्हाळी येत असाल तरी पण बेस्ट. पावसाळी येत असाल तरी पण बेस्ट. मी दोनदा अनुभवलं आणि तुमच्यापर्यंत ते दोनदा अनुभव शेअर केले. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बेजापाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.